नमस्कार. डॉक्टर अरुणाताई ढेरे हे नाव उच्चारलं की मनामध्ये स्नेह, माया, ममता, सकस लेखन ह्या साऱ्या शब्दांचा जन्म होतो, या साऱ्या शब्दांचा उगम होतो. आपल्या साहित्यानी आणि आपल्या लिखाणानी मराठी माणसांशी एक वेगळं मायेचं, स्नेहाचं नातं जोडलेल्या अरुणाताईंचा वाढदिवस ही आम्हा सर्व त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी. सेलिब्रेशनचं छोटंसं निमित्त. आणि या निमित्ताने त्यांच्या 69व्या वाढदिवसाच्या निमित्त 69 अरुणाताई या कार्यक्रमामध्ये मी आज त्यांच्या कृष्ण किनारा या पुस्तकातला काही भाग वाचणार आहे. अरुणाताई तशा त्यांच्या कवितांमुळे आणि त्यांच्या साहित्यामुळे आम्हाला सातत्याने भेटत राहिल्या. पण कृष्ण किनाऱ्याच्या निमित्ताने अरुणाताईंची जास्त ओळख झाली असं मी म्हणेन, जी वैयक्तिक पातळीवरची नाही, पण साहित्यिक आणि वाचक या नात्याने. कृष्ण किनारा आणि त्यांच्या एकूणच साहित्यकृती, त्यातल्या स्त्रिया, त्यांचं भावविश्व, त्यांचं जगणं आणि हे सगळं अरुणाताईंच्या लेखणीतनं त्यांनी रेखाटणं, हे फार विलक्षण आहे. या सगळ्याचं एक गारूड आपल्या मनावरती आहे. आणि कृष्ण किनारासारखं पुस्तक अतिशय तरल, अतिशय अलवार आणि हातात घेतलं आणि वाचून संपवलं असं या पुस्तकाच्या बाबतीत होत नाही. कारण राधा वाचून संपल्यानंतर आपण पुढच्या क्षणाला कुंतीकडे वळूच शकत नाही. कुंती वाचून झाली आणि चला आता द्रौपदी. इतके क्रूर आपण ह्या तिघींच्या बाबतीत होऊ शकत नाही. आणि हे श्रेय निसंशयपणे अरुणाताईंच्या विचारांचं आणि मांडणीचं. जी खोली या तिघींच्या जगण्याची त्यांना सापडली, जी उंची त्यांनी यांच्या तिघींच्या जगण्याला दिली, ती फार विलक्षण आहे. आणि मग आजच्या काळामध्ये सुद्धा या तिघींच्या जगण्याचे तुकडे आपल्या आसपास आपल्याला सापडत राहतात. आणि याच शोधावरती आधारित आम्ही एक कार्यक्रमही नुकताच बसवला होता. त्यामुळे कृष्ण किनाराचं खूप वेगवेगळ्या पद्धतीने वाचन माझ्याकडून झालं. अर्चना अनुराधा नावाची माझी कथक नृत्यांगना मैत्रीण, तिच्या संकल्पनेतनं कृष्ण किनारावर आधारित अभिवाचन, नृत्य आणि चर्चा असा आम्ही कार्यक्रम करतो आहोत, मुक्ता नावाचा. त्यानिमित्ताने अरुणाताईंच्याही भेटीचा योग आला आणि कृष्ण किनाऱ्याच्या पुन्हा पुन्हा भेटीचा योग आला. आणि त्यातून हे पुस्तक कळत गेलं असं मी म्हणणार नाही, पण या तिघींच्या कळण्याच्या वाटेवरती माझी आणि माझ्या मैत्रिणीची वाटचाल सुरू झाली, हे मात्र मी मनापासून मान्य करेन. आणि मग या पुस्तकाच्या निमित्ताने असं वाटलं की अरुणाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचायचंय. तर मला ज्या पुस्तकाने माझ्यावरती ज्या पुस्तकाचं गारूड आहे, ज्या तिघींच्या जगण्याचं एक वेगळं भान मला अरुणाताईंनी दिलंय, तर आपल्याला जे मिळालंय तेच आपण देतो ना. तर हे भान आज त्यातल्या काही भागाचं वाचन करून मी अरुणाताईंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देईन, देतेच आहे. आणि पुढेही त्यांच्याकडनं असंच सकस आम्हाला मिळत राहावं आणि आमच्या जगण्याचे तुकडे आम्हाला सापडायला अरुणाताईंच्या लिखाणाने नेहमीच मदत केली आहे, ती पुढेही मिळत राहो अशी सदिच्छा आणि अपेक्षा मीच व्यक्त करते. अरुणाताईंना शुभेच्छा देत कृष्ण किनारामध्ये कुंतीचा जो भाग आहे, त्यातल्या काही भागाचं मी आजच्या निमित्ताने अभिवाचन करते आहे. मी जो छोटासा भाग निवडलाय तो कुंती आणि द्रौपदीच्या बोलण्याचा आहे. एकमेकींशी गप्पा मारतायत त्या. आणि त्यामध्ये कुंती द्रौपदीला पहिल्यांदा सांगतेय की ती आता गांधारी आणि धृतराष्ट्राबरोबर वनामध्ये जाणार आहे. तर त्या अनुषंगाने त्यांचं बोलणं सुरू आहे. त्यातला काही भाग मी इथे सादर करते आहे. आणि तरी तुम्ही सोडून जाणार आहात तुमच्या मुलांना? द्रौपदीने विचारलेला प्रश्न तसा साधा होता आणि नव्हताही. कुंतीनं आता तिला ज्यासाठी बोलावलं होतं त्या सत्याचा उच्चार करायचा धीर केला. मी जाते आहे कारण आता मी कोणाची आई उरलेलीच नाही. तुला सांगते, द्यूतसभेतले तुझे धिंडवडे समजले आणि मला वाटलं माझ्यातली आई मेली. ती 5 शंढ पोरं माझी नाहीतच. खरंच असं वाटलं मला.
पण ते वाटणं अगदी तात्पुरतं ठरलं. युद्धाचे वारे वाहू लागले आणि पुन्हा माझ्यातल्या आईनं जीव धरला. कर्ण मेला तरी माझ्या आत तग धरलाच होता आईनं. पण आता ती आई अगदी ठार नाहीशी झाली आहे. कशानं? द्रौपदीनं हा प्रश्न विचारला होता की नव्हताच? कुंतीनं तो गृहीत धरला आणि दीर्घ श्वास सोडला. मग सावकाश ती म्हणाली, सगळे बधीर झालो होतो आपण दुःखानं. तिलांजलीच्या वेळी मी सहन नाही करू शकले काहीच. शिवाय असं वाटलं की आता सुडाला, वैराला, सत्य असत्याला आणि रहस्याला, नीती अनीतीला आणि जगण्या मरण्याला कशाला तसा अर्थच नाही उरलेला. जी गोष्ट आजवर मुलांना माहीत नव्हती, तिचे संदर्भ होते तोवर ती तशीच ठेवली, जीवाच्या करारानं ठेवली. आता संदर्भच संपले. आता काहीच फरक पडणार नव्हता तिला उघड करण्या न करण्यानं. म्हणून मी उच्चार केला तिचा. सांगितलं माझं आणि कर्णाचं नातं. मग एक मोठा आवंढा गिळून ती तुटकपणे म्हणाली, युधिष्ठिरानं माझ्या विवेकी थोरल्यानं मला शाप दिला आणि माझ्यातली आई पूर्ण नष्ट झाली. तिथं उरली फक्त एक बाई, एक स्त्री. मी फक्त कुंती उरले तेव्हापासून. आणि माझ्यासाठी? द्रौपदीनं म्हटलं. उठून ती आपल्या सासूच्या पायाशी येऊन बसली. तिच्या केसातून कुंतीची बोटं आपोआप फिरू लागली. द्रौपदीच्या डोळ्यात हळूहळू पाणी जमून आलं. सासूच्या गुडघ्यांवर हात ठेवत तिनं आवेगानं विचारलं, माझ्या मनाला शांती कधी मिळेल हो? तडफड संपेल कधी? कुंती सौम्य हसली. ओंजळीत तोंड लपवून गदगदणारी द्रौपदी तिनं त्यापूर्वी कधीच पाहिली नव्हती आणि तशी तिची कल्पनाही केली नव्हती. पण तिला तिच्या रडण्याचं नवल वाटलं नाही. समजुतीच्या स्वरात ती म्हणाली, शांतीचं दुसरं नाव बाईच्या लेखी बरेचदा समर्पण असतं, हे तुला माहिती आहे? मागचा पुढचा विचार न करता कशावर तरी ओवाळून टाकायचं स्वतःला आणि तृप्त होऊन संपूनच जायचं. तू अशी संपणारी नाहीस. सरळपणे कशाचाच स्वीकार स्वतःला संपवत केला नाहीस तू. तुला तुझं स्वत्व नाही सोडता येत. शांतीची ती वाट तुला आता कशी मोकळी असायची? स्वत्व राखणं ही गोष्ट फार थोर आहे बये, पण कायमची अशांत ठेवणारी आहे. तुझी सुटका नाही तडफडण्यातून. द्रौपदीनं डोळे टिपले. उठून ती स्वतःशीच स्थिर झाली. मग काही न बोलता तिनं सासूच्या पायांना स्पर्श केला. आता मात्र दोन्ही हात पसरून कुंतीनं तिला जवळ घेतलं. ये आता, आणि जाशील तेव्हा त्या पाचांच्या आधी जा. तुझी झाकली मूठ मी स्वर्गात उघडून पाहीन. द्रौपदी नखशिखांत थरथरली आणि डोळ्यातलं पाणी आवरत झपझप निघून गेली. तिला पाठमोरी पाहताना कुंतीलाही दाटून आलं. वाटलं चुकलंच आपलं. ती नदी, ती रात्र आणि ती चंद्रकोर. आपल्या अर्ध्या वयातला तो एकमेव आनंद क्षण या पोरीच्या पदरात बांधून द्यायला हवा होता आपण, स्त्रीधन म्हणून.